रविभाऊ कड अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। रविभाऊंना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। रविभाऊ कड यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय किरण तात्या कड पाटील आणि संदीप रोंदळ सर आणि पप्पू मुंगसे या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मोरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात। असं पण गाजणार तसं पण गाजणार, असं पण गाजणार तसं पण गाजणार, दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात। ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे। संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप, माननीय पहिलवान रविभाऊ कड, अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान, ओम साई 11 शेलू भांबोली। मॅच इथे आपण सुरू करतो। मैदानाच्या आतमध्ये सामना देखील आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल। आपण मॅन ऑफ द मॅच चे किताब देणार आहेत, त्यामुळे विनंती करेल नरेशजी डोमे सरांना आपण या आकाश जांगीड यांना आपण इथे मॅन ऑफ द मॅच चे किताब देतोय। सामनावीर किताब देखील आपण 2 सन्मानित करणार आहोत, त्यामुळे नरेशजी डोमे सरांना विनंती करेल की आपण या खाली आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचं वितरण करावं। आकाश जांगीड आयकॉन ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी। हॅलो, आकाश जांगीड आलेले आहेत। मंचावर उपस्थित सगळ्या पाहुण्यांना विनंती, आपण सर्वांनी या, सगळ्यांनी या, कारण आपल्याकडे बक्षीस 13 आहेत। एकूण 13 बक्षीस आपण देणार आहोत, त्यामुळे सगळ्या पाहुण्यांनी या। इकडं उद्योजक कैलास भाऊ निखाडे बसलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे। पप्पू भाऊ मुंगसे, चला आपण सगळ्यांनी या। सुभाषजी बिरदवडे आयोजक, चला। भरपूर सगळी बक्षिसं आहेत खेळाडूंसाठी। कॅप आहे, ट्रॉफी आहे, स्वीट ड्रायफ्रुट्स आहेत, टी शर्ट आहे, त्याचबरोबर स्लीव्ज आहेत, रिस्ट बँड आहे, गॉगल आहे आणि हे सगळं घेऊन जायला बॅग पण आहे। सर्व पाहुण्यांनी एक एक बक्षीस द्यायचं आहे। मध्ये 41 धावा आकाश जांगीड मॅन ऑफ द मॅच ठरतायत आणि ही सगळी बक्षीस। अरे भाई रुक 2 मिनट, अभिनंदन आकाश। पंधरा चेंडूमध्ये 41 धावा फटकावणारा आकाश जांगीड ठरतो या सामन्याचा सामनावीर। महत्वाची मॅच होती आज, टीमसाठी जिंकणं महत्वाचं होतं कॉलबॅक मध्ये, आणि त्यामुळे यानंतरचा सामना जरूर डू और डाय ठरणार आहे। आकाश, अपन बातें करेंगे आकाश के साथ। 15 गेंदे 41 रन, कैसी इनिंग थी आकाश? आज का इनिंग बहुत इम्पोर्टेंट था, एक्चुअली कॉल बैक था, तो कल वैसे अच्छा परफॉर्मेंस नहीं हुआ, तो आज खुद से वही बात कर रहा था कि कैसे भी हो टीम को जिताना है करके। पैर में इंजरी होने के बाद में भी मैं बोला नहीं, टीम के लिए खेलना है कैसे भी और जीता के टॉप 8 में जाना है। आप सिटी से बिलोंग करते हो, लेकिन गांव में आकर खेलना कैसा लगता है? एक्चुअली हमारी टीम इतनी अच्छी है कि मुझे ऐसे लग ही नहीं रहा है कि मैं दूसरी जगह आया हूँ। ऐसे लग रहा है सब मेरे सब तो आपस वाले ही है जिनके साथ मैं बहुत सालों से खेल रहा हूँ। तो मेरी टीम के लिए मैं वो थैंक यू बोलना चाहूँगा, मेरे को उतना कंफर्टेबल करने के लिए। और मैंने ऐसे पूरे इतने साल से टूर्नामेंट खेल रहा हूँ, लेकिन ऐसा मैन ऑफ द मैच कभी नहीं देखा कि 13-13 चीज़ मिलती है।
तो ये टूर्नामेंट के लिए बहुत बड़ी बात है और ऐसे टूर्नामेंट्स करते रहो सर। आगे आने वाला मैच डू और डाई मैच है, तो कैसे देखेंगे इस मैच को? एक्चुअली आज के सब मैच डू और डाई थे, तो हम लोग सिर्फ मैच वाइज ही जा रहे थे। अभी एक मैच हुआ, एक जीते, कॉन्फिडेंस थोड़ा है हमारा। तो जैसे कम जीतने की पूरी कोशिश करेंगे और जो भी पार्ट आएगा वो पूरा पार्ट 100% देने का कोशिश करूँगा। बहुत बहुत बधाई आकाश जांगेड हे होते मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडूमध्ये 41 धावा आणि सामनावीर ठरतोय आकाश. तर पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. आणि नवीन मॅच नवी इनिंग, तर समालोचन कक्षामध्ये बदल उत्तम सावंत सरांसोबत जोडले जाऊयात. तर कुलदीप धायबर लागोपाठ 3 विकेट, विकेट हॅट्रिक. काल एक हॅट्रिक, तर आज या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. चेंडूवरती 3 विकेट घेत आपण पाहिले तर कुलदीप धायबर या मॅच मध्ये एक नवीन इथे रेकॉर्ड बनवताना पाहायला मिळते. खर तर या स्पर्धेत 2 विकेट हॅट्रिक त्या देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतात. आज दुपारच्या सत्रात कॉलबॅकच्या थरारात आपण पाहिलं तर कुलदीप धायबर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. लागोपाठच्या 3 बॅटरला, लागोपाठच्या 3 फलंदाजांना तो डगआउट कडे पाठवतोय. 3 विकेट आपण पाहिले तर इथे गमावला गेला. होमसा 11 शेलू भांबोलीचा संघ आपण पाहतोय. कॉलबॅक मध्ये टीम पुन्हा एकदा फार स्ट्रगल करते, फार मोठा संघर्ष करताना हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळते. सागर दरेकर, त्यानंतर राहुल कदम, त्यानंतर तुकाराम सावंत, एका पाठोपाठ एक 3 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावला गेला. तर गोलंदाज पुन्हा एकदा कुलदीप धायबरला आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता पॉलोतूर मध्ये अडवलाय. एक टप्पा घेत चेंडू आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण आपण कुलदीप कडनं पाहतोय. फार मोठी आपण पाहिलं तर गोलंदाजीतून इथे अतिशय चतुराई चपळाई आपल्याला कुलदीप धायबर कडनं पाहते. पहिल्याच षटकात यावेळीचा चेंडू होता आणि फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. अडवला जाईल चेंडू, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर उघडलं गेलं. टीमचं अकाउंट इथे आपण पाहिलं तर ओपन होताना पाहायला मिळते. 3 गडी बाद 1 धाव. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. कोणता संघ विजेता होईल, कोणती टीम मात्र बाजी मारेल. 3-3चे 2 ग्रुप आपण पाहतोय. सुपर 8ला कोणते 2 संघ पोहोचणार, 7व्या क्रमांकाला कोणत्या, 8व्या क्रमांकाला कोणता, ग्रुप ए मध्ये कोणता, ग्रुप बी मध्ये कोणता, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात या स्पर्धेची चर्चा आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता वेग वेग गती आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक गजर आयकॉनसाठी आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 1 धाव. ही पहा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. परंतु ओमसा 11 शेलू भांबोली संघाकडे जर आपण पाहिलं तर या टीमचा बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. जरी 3 विकेट गमावल्यात परंतु अजून विकेटवरती कुणाल शिवेकर आहे, ऋतिक गजर आहे, ऐकून शुभम शेख अजून बॅटिंग लाईचं आहे. त्यामुळे फलंदाजीची स्ट्रेंथ फार मोठी आहे, बॅटिंग लाईन फार मोठा आहे. त्यामुळे इथे धावा किती बनवल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे चाल, पंचक होतात, व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. 3 गडी बाद 2 धावा. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना विरुद्ध ओमसा 11 शेलू भांबोली या संघांना आपण पाहतोय. चेंडू मात्र चाल सीमा पार. राजू पाटेच्या गोलंदाजीवरती हवेच्या दिशेने केला हल्ला, डीप लॉंग ऑफला टोकलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.
विकेट आल्या, काही धावा देखील कमी आल्या आणि खर तर इथे राजू पाटे ऐकॉनवरती कुणाल शिवेकर आपण पाहिलं तर प्रचंड मोठा हल्ला तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 8 धावा, षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या प्रेक्षकांना आज लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेते प्रेक्षक बना. प्रत्येक विजेत्या प्रेक्षकाला प्रत्येक दिवशी आपण एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय. एक टप्पा घेत चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे सुरू आहे. बजरंग जाधवला आपण चेंडू अडवताना पाहतोय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. षटक क्रमांक 2 3 गडी बाद 9 धावा, 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलक होत्या, 3 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. ऐकॉन राजू पाटे तर बॅटिंगसाठी ऋतिक गजर. ऐकॉन एकच टीम मध्ये खेळतात सातत्याने व्यावसायिक गटात, त्यामुळे इथे एक चांगली लढत नक्कीच मैदानात असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऋतिक गजरच्या बॅट मधून चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. ऋतिकच्या बॅट मधून चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 गडी बाद 13 धावा. ऋतिक गजर इथे आपण पाहिलं तर आक्रमण करतोय आणि जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता मिडऑफच्या डोक्यावरतून डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. ऋतिक गजरनं केलाय गजर. चेंडू मात्र चाल बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. बांबोली नगरीचे उपसरपंच सन्मान्य गुलाब शेठ निकाडे साहेबांचं होते शुभागमन. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 3 गडी बाद 17 धावा. यावेळीचा चेंडू होता हवेत उडवलाय ऋतिक गजरच्या बॅट मधून. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. ऋतिकनं केलंय आक्रमण. आयकॉन वरती चढवला हल्ला. 2 चौकारा पाठोपाठ ठोकलाय. उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 3 गडी बाद 23 धावा. 5 चेंडू तालात 22 धावा. राजू पाटे टू ऋतिक गजर एका टीम मध्ये खेळतात व्यवसाय गटात प्रोफेशनल क्रिकेट. विशेष करून ऋतिक गजरला आपण पाहिलं तर इथे मैदानी इन ऍक्शन आपण पाहतोय. श्रीगोंदा तालुक्यातून हा खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर एक मोठा प्रहार. ऋतिक गजरने संकेत दिलेत. मॅन इन फॉर्म आहे. बॅटिंग करताना आक्रमक फटके मात्र खेळतोय. लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग ऋतिक गजर कडनं आपण पाहतोय. एका षटकात टोकल्यात 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक होती 3 गडी बाद 29 धावा. ऋतिक गजर मॅन इन फॉर्म. जबरदस्त बॅटिंग करत आज इथे आपण पाहतोय. श्रीगोंद्यावरतून ही क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी तो या स्पर्धेत उतरलाय. लीग पद्धतीला आपण पाहिलं तर थोडासा तो शांत होता, थोडा स्ट्रगल करत होता, थोडासा संघर्ष आपण त्याच्याकडनं पाहिला. परंतु इथे आपण पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आयकॉन राजू पाटेवरती तो तुटून पडलाय. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉनने केलेली कामगिरी इथे कमालीची ठरताना पाहायला मिळते. अनेक प्रेक्षकांना वाटलं असेल की ऋतिक गजरची मूर्ती लहान आहे, परंतु कीर्तीने तो प्रचंड महान आहे. लागोपाठचा तिसरा षटकार जर खेळत असेल ना ऋतिक गजर, तर संघ मालक शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळले ऋतिक गजरनं तर 1000 रुपये कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीनं, आणि गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतली तर युवा उद्योजक दिनेश गाडे पाटलांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहेत गणेश वाडेकर साहेबांना. कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीनं 1000 रुपये.
29 धावफलक होत्या. 3 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 2 संपले. कुणाल शिवेकर स्ट्राईक वरती, गणेश वाडेकर गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू आणि देखील खेळलाय सरळ बाटण्या समोर. डीप लॉंगॉन, सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांना मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, संघाचे संघमालक रविभाऊ कड पाटील 2000 रुपये. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर अवैध केलाय. नो बॉल, नो बॉल तिथे पंच कळवतात आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. थर्ड अंपायरकडे मागणी केली. नो बॉल प्लस एक सिंगल, परंतु तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर केला तो टीव्ही अंपायरकडे मागणी केली. थर्ड अंपायर चेक करतायत. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. 35 धावफलक होत आहेत. होमसा 11 शेलू बांबोलीचा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. माऊली उद्योग समूह, मामाबाचे बैलगाडा संघटना, खेड तालुका ही टीम आपल्याला इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. राजभाऊ पडोळ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा आहेत. नो बॉल, नो बॉल. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवतात. नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिट बॉल. नो बॉल प्लस एक सिंगल. 37 फ्री हिट चेंडूवरती लागोपाठचा तिसरा षटकार खेळ का? आयकॉन ऋतिक गजर. 37 धावफलक होत्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. कुलदीप दायबरच्या पहिल्या षटकात फक्त एकच धाव आली, परंतु तिथून पुढे धावांचा पाऊस पडतोय. षटकार चौकारांचे फटाके फुटतायत. फ्री चेंडू होता. आक्रमण केलं आणि पाठवलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. ऋतिक गजरच्या बॅट मधून आलाय. लागोपाठचा सलग तिसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. धन्यवाद. डीचे 3 गडी बाद. 43 गणेश वाडेकर यांच्यावरती केला हल्ला. दोनही संघ मालकांच्या वतीनं ऋतिक गजरला 3000 रुपये, कैलास भाऊ निकडे यांच्या वतीनं 1000 रुपये, रवी भाऊ कड यांच्या वतीनं 2000 रुपये. लागोपाठच्या 3 षटकारांना तब्बल 3000 रुपयांचं बक्षीस. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा आणखीन एक. ऋतिक गजरच्या बॅट मधून हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. टोकलाय उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 49 धावफलक होत्या. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. ऋतिक गजर 7 चेंडू आणि 32. या स्पर्धेतील फास्टेस्ट 50 आपण पाहिली. 11 चेंडू 52. ते रेकॉर्ड मोडेल का? ऋतिक गजर ऑन स्ट्राईक. आणखीन एक. चेंडू मात्र चाल सीमा पार. लागोपाठचा 5वा षटकार खेळतोय. ऋतिक गजरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पहिल्या षटकात फक्त एकच धाव होती. विकेट हॅट्रिक आली. 3 विकेट गमावल्या आणि त्यानंतर ऋतिक गजर, कुणाल शिवेकर या जोडीनं संघाच्या डावाची धुरा खांद्यावरती घेतली. जबरदस्त बॅटिंग. 55. 3 गडी बाद 55. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदान येतो. ऋतिक गजर ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. ऋतिक गजर छोटा पॅक बडा धमाका. मूर्तीनं लहान कीर्तीनं मान. 8 चेंडू खेळलाय. 38 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय.
3 गडी बाद 55. शेवटचे 2 चेंडू या षटकातील लागोपाठचा 6वा षटकार ठोकेल का? या स्पर्धेत एक नवा उपक्रम, एक नवा विक्रम तो करेल का? ते देखील आपण इथे पाहणार आहोत. ऋतिक गजर यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, झेल टिपला आणि विकेट झेल पतन. ऋतिक गजर मात्र इथे होईल झेल बाद. इथे आपण पाहिले अजून षटक क्रमांक 3 संपला नाही आणि धावफलक होती 55 धावा. 4 गडी बाद 55 धावा. ऋतिक गजरनं जबरदस्त बॅटिंग केली. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकताना ऐकून ऋतिक गजरला आपण पाहिलं. गणेश वाडेकरांचे षटक आपण पाहतो, विकेट तर मिळाली, कमबॅक केले. बॅटिंगसाठी ऐकून शुभम शेळके. अखूट टप्प्याचा चेंडू ताळवारपणे खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे चाल. 2 धावा पळून पुन्हा तिसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 57 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शुभम शेळकेने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर रविभाऊ कड पाटील, अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान, संघाचे संघ मालक आणि त्याचबरोबर शिवशाही ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ निकाड यांच्या वतीनं शुभम शेळकेच्या लागोपाठच्या 3 षटकारांना तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. कुणाल शिवेकरने देखील लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 5,000 रुपये. शुभम शेळकेने लागोपाठचे 3 षटकार खेळले तरी संघ मालकांच्या वतीनं 5,000 रुपयांचे बक्षीस आहे. 57 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट गमावल्यात. 3 षटक संपतायत तर 4थं षटक करण्यासाठी गोलंदाज राजू पाटे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन षटक क्रमांक 4 गडी बाद 57. आणखीन एक अनोखं बक्षीस आहे युवा उद्योजक दिनेश गाडे पाटलांच्या वतीनं. जर या मॅच मध्ये एखादं षटक टाकलं प्रकाश बोंबले यांनी तर 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. पहिला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जाते आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे येतोय. 57 धावा. या वेळचा चेंडू ताळवारपणे खेळला. विकेट किपर पाठीमागे येतोय, चेंडू अडवतोय योगेश, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. 1 धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. 58 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद 58. षटक क्रमांक 4. राजू पाटीलचं पहिलं षटक थोडंसं महागड होतं, त्यामध्ये 28 धावा आल्या, परंतु या षटकात तो इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूत 1 धाव आली. यावेळचा चेंडू होता आडाबॅटनं, चेंडू मात्र चाल टिप विकेट सीमा पार. शुभम शेळकेनं टोकलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 64 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट गमावल्या. षटक क्रमांक 4 देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. स्लॉगवर टेतर यानंतर आपल्याला अजून पाहायच्यात, परंतु 4थ्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं गणेश वाडेकर साहेबांचं, तिथे देखील प्रचंड मोठ्या धावा आल्या. बॅटच्या हातील कडे चेंडू खेळलाय, फेकलाय, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल.
65 रन 65 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 शुभम शेळके 3 चेंडू 9 धावा. कुणाल शिवेकरला आपण पाहतोय 8 चेंडू 16 धावा. 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 65 धावा 4 गडी बाद. यावेळीचा चेंडू होता फटका तर खेळला. बॅक टू बॉलर चेंडू अडवलाय. पालोत्रू मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. राजू पाटे तिथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येते. पहिल्या षटकात फार कमी धावात. षटक क्रमांक 2-3 फार महागडं राहिलं. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय. प्रयत्न तर असेल चेंडू अडवण्याचा परंतु चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे सीमारेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. राजू पाटीलच्या या षटकात देतात 12 धावा. 4 षटकं संपतात. 4 विकेट गमावल्यात आणि धावपल कोती बनवल्या गेल्यात. 69 धावा त्या मात्र धावपल कोती बनवल्या गेल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टनने विनंती आपण टॉस साठी या. रासे काडाचीवाडी 11 संघाचे कॅप्टन विवेक शिवेकर तर यानंतर सामना असेल त्यांच्या विरुद्ध जाक माता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड स्पोर्ट्स शिरोली संघाचे कॅप्टन अनिकेत रोडे. दोन्ही कॅप्टनने विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. यानंतर आपण टॉस करतोय. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे चाल तोपर्यंत एक डॉट बॉल असेल का नसेल या गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत आणि पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण तिथे पाहणार आहोत. दोन्ही ऑफिशियल अंपायर एकत्र आपण व्हाईट बॉल इथे आपण पाहिलं तर पंच कळवतात. शुभम गाडेसर एक अतिरिक्त अवांतर धावे त्याने एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती 70 धावा 4 गडी बाद. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. शिवन्य एंटरप्राइजेसच्या वतीनं एक धाव देखील आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतो पिचिंग होते आणि विकेट किपर योगेश शिवेकरच्या हातात आपण पाहिलं तर एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. टीप पॉइंटला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पाठला करेल. चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू मात्र चाल टीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 74 रन 74 धावा 4 गडी बाद. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. शुभम शेळके आणि कुणाल शिवेकर या जोडीला आपण पाहतोय. 5व्या विकेटसाठी पार्टनरशिप करतात भागीदारी करतात. संघाच्या डावाचा धावफलकाचा आलेख उंचवताना पाहायला मिळतात. इनिंगला बिल्डअप करतायत. 74 रन लॉस ऑफ 4 विकेट 4 गडी बाद 74. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. शुभम शेळकेच्या बॅट मधून चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार की चौकार चौकार की षटकार यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अंपायरचा निर्णय अजूनही आला नाही. पंचांचा निर्णय येतोय. चेंडू सीमा पार. शुभमच्या बॅट मधून फ्लायटेड षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. पुढीचे 4 गडी बाद 80 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर इथे बनवलं गेले. सुरू आहे 80 धावांचं धावफलक देखील आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. 121 धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेत आपण पाहिलाय. यावेळीचा चेंडू होता हेलिकॉप्टर शॉट. चेंडू चाल थेट समोर रोड वरती. शुभम शेळकेच्या बॅट मधून येतोय उत्तुंग उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. एंकुडीचे लागोपाठचे 2 षटकार शुभम शेळकेने खेळलेत. 86 धावा धावफलक होत आहेत.
4 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात आणि लागोपाठचा सलग तिसरा षटकार खेळत असेल तर शुभम शेळकेला संघ मालकांच्या वतीनं 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या तिसऱ्या षटकाला 5,000 रुपये. यावेळीचा चेंडू आणि लागोपाठचा तिसरा षटकार. शुभम शेळके इज द मॅन ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग शुभम शेळकेकडनं आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडणचा शुभम आज पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आग ओकणारी बॅटिंग इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू खेळलाय, 31 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. 92 स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन करून टाकला, वेग कमी केला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक संपेल. कुलदीप दायबरचं वैयक्तिक दुसरं. संघासाठी 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 92 धावा. ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. शेवटचं षटक सुरू होते. अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते आणि 6व्या क्रमांकाचं षटक करण्यासाठी गोलंदाज कॅप्टन शेखर रणपिसेला आपण इथे पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना आहे. शेवटचं षटक आता सुरू होताना पाहायला मिळते. स्लॉगवर डेथवर आपण पाहतोय शेखर रणपिसे स्वतः कॅप्टन इथे आपल्याला शेवटचं षटक करताना पाहायला मिळेल. 92 धावा धावपलक होत्या. 4 विकेट गमावल्यात. 5वं षटक संपलं आणि शेवटचं अंतिम 6व्या क्रमांकाचं षटक सुरू होताना पाहायला मिळते. चला कॅप्टन टॉस साठी या विवेक शिवेकर, अनिकेत रोडे. पहिला चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळला चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे बॅटची खडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी जवळ चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 93 धावा 93 रन. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 5 चेंडू. पहिला इनिंग पहिल्या डावातील देखील आपण पाहतोय. ओमसा 11 शेलू बांबोलीचा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. डीप लॉंगॉनला चेंडू अडवलाय. धावेसाठी नकार कळवलाय. कुलदीप धायबरला आपण पाहतोय. डीप लॉंगॉनला तो इथे क्षेत्ररक्षण करतोय. 93 धावा. 93 धावा. 4 विकेट गमावल्यात. धावफलक 93. शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता. फटका तर खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू अडवताना पाहायला मिळेल. तिथे ऐकून राजू पाटे फेकी करेल तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 95 धावा 95 रन. शेवटचे 3 चेंडू इथे आपण पाहिले तर पहिल्या डावातील बाकी आहेत. 3 अंकी धावसंख्या बनवली जाईल का? 100+ धावा स्कोर कार्ड ती उभ्या केल्या जातील का? तिथे आपण पाहिलं तर पॉलोथ्रो मध्ये थोडंसं अडकळताना पाहायला मिळते. शेखर रणपिसे तोपर्यंत पंच कळतात. डेड बॉल मृत चेंडू. 95 धावा धावपलक होती. 4 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू. पहिलं इनिंग पहिल्या डावातील आपण पाहतोय. शेखर रणपिसेचं 6वं षटक आपण पाहतोय. अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे. डेथ ओव्हर आहे. 3 चेंडू टाकलेत. फक्त 3 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. फुल टॉस चेंडू होता. फाईन लेगला अडवलाय. धावेसाठी पुन्हा एकदा नकार आहे. आणखीन एक डॉट बॉल तिथे आपण पाहिलं तर येते. अजून एक रनआउटच्या रूपाने विकेट येईल. फलंदाज कुणाल शिवेकर इथे आपल्याला आउट होताना पाहायला मिळतोय. रनआउट धावबाद. नवीन बॅटर न्यू फलंदाज इथे आपण पाहिलं तर दाखवलं होतं. वैभव कोळेकर तो देखील आपल्याला इथे बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. 5 गडी बाद 95.
यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीसे. 101 एकदा जोरात टाळा वाजवा. 100 पूर्ण करतोय या स्पर्धेत प्रथमताच ओम्स 11 शेलू भांबोली. तिसरा संघ ठरलाय 3 अंकी धावसंख्या बनवणारा. यावेळचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. सरळ बॅटनं समोर अडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावा येतात 2. तिसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी केली, बॅकअप केला जाईल. तोपर्यंत 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे आपण पाहिलं तर चौथ्या धावेला बॅटर वैभव कोळेकर, रनआउट, धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. धन्यवाद डीजे. 104 बनवलेत आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. 36 चेंडू 105 धावांचा करायचा पाठलाग. सेकंड इनिंग देखील आपण पाहिलं तर सुरू होईल आणि जशी पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मधून आपण ऐकणार आहोत आदरणीय नरेशजी टोमे सरांना. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या पुढील मॅचचा आपण टॉस करतोय.
विकेट. काय जबरदस्त मॅच आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं ज्यावेळेस कुलदीप धायबर गोलंदाजी करत होता. एक हॅट्रिक त्याने नोंदवली आणि एकच धाव खर्च केली होती. मात्र तिथून पुढे आपण पाहिला एक झंझावात वादळ बनून मैदानामध्ये आला होता तो फलंदाज आयकॉन ऋतिक गजर, श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरचा खेळाडू ऋतिक गजर या मैदानामध्ये असा काही बरसला. अक्षरशः त्याने 48 धावा पाहता पाहता ओलांडल्या. लागोपाठ 5 षटकार ठोकले आणि त्याच्यानंतर इतर फलंदाजांनी देखील चांगली बॅटिंग करत 104 वरती धावफलक पोहोचवलेला आहे. विजयासाठी 105 धावांचं मोठं टोटल. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज इथे बाद. माऊली उद्योग समूह तथा मामा भाचे बैलगाडा संघटना या संघानं 104 धावा बनवलेल्या आहेत आणि 105 धावांचं मोठं टोटल घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ. तर एक जबरदस्त काउंटर अटॅक सागर दरेकरचा. 2 फलंदाज, एक आयकॉन, एक संघनायक. मामा भाचे बैलगाडा संघटना माऊली उद्योग समूह फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर 2 बाद 1 सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज, दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर अडचणीमध्ये आले. आता ऋतिक गजरनं तिथं काय खेळ केला होता पहिल्याच इनिंग मध्ये. याच कंडिशन मधून त्याने सूत्र हातात घेतली होती. तर इथे वंडरफुल शॉट हाफ व्हॉलीवरती मिड विकेटला चढवलाय. शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 2 गडी बाद 7. हर्ष अडसूळ आयकॉन आणि त्याच्याबरोबर कुलदीप धायबर. स्ट्राईक एंड वरती कुलदीप धायबर, नॉन स्ट्राईक एंड वरती आयकॉन हर्ष अडसूळ. हे प्रमाणित फलंदाज आहेत आणि यांनी या दोन्ही फलंदाजांना जास्त वेळ जास्त वेगवान फलंदाजी करण्याची जबाबदारी असेल. सागर दरेकर गोलंदाजीसाठी तयार आहे. उचलण्याचा प्रयत्न, इथे मात्र कनेक्शन मिळालं नाही. पायावरती चेंडू आदळतोय. बॅक टू बॉलर सागर दरेकर परत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळेल. कॉल बॅकचा थरार इथे आपण बघतोय. अजून कोणताच संघ स्पर्धेच्या बाहेर पडलेला नाहीये. कोणताच संघ. यस, चांगला फटका, एक दमदार शॉट आणि याबरोबरच इथे धावा मिळतील 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. ओम साई 11 शेलू बांबोली संघ इथे क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतो. सागर दरेकरचं पहिलं षटक प्रभावी 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं पहिली सुरुवात अधिक खराब होती. इथे ओम साई 11 शेलू बांबोली संघाचे 3 बाद 1 तर इथे 2 बाद 11.
हवेमध्ये चेंडू आणि तिसरा फलंदाज देखील बाद. पाठोपाठ इथे कुलदीप धायबर देखील जाईल तंबूकडे. 3 बाद 12. बाद झालेले आहेत आता गणेश वाडेकर, सुपरस्टार खेड तालुक्यातील खेळाडूनं. या खेळाडूनं अनेक स्पर्धा गाजवत आपलं नाव तर उज्ज्वल केलं, गावाचंही नाव तालुक्याचंही नाव रोशन केलेलं आहे. गणेश वाडेकर पोलीस सेवेतील एक कर्तबगार अधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांची प्रचिती आहे. आणि मला वाटतं इथेच आपल्या शहरातीलच पोलीस स्टेशनमध्ये गणेश वाडेकर साहेब कार्यरत आहेत. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत उंच फटका, भरपूर उंच आहे. क्षेत्ररक्षक खाली पोहोचू देईल का? ओहो, ड्रॉप होईल, कॅच, जीवदान. गणेश वाडेकर साहेबांना जीवदान. अवघड होता हा कॅच. 38 सर्कलच्या आतमध्ये असलेला वाईडिश मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. 25-30 यार्ड पाठीमागे धावत त्यानं झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कॅच सुटलेला आहे. 14 धावा, 3 गडी बाद. दुसरं षटक सुरू असताना बाहेरची कड, यष्टीरक्षक तिथे खाली आणि चौथा फलंदाज देखील बाद. 4th विकेट डाऊन. मैदानामध्ये योगेश शिवेकर, अजूनही मोठी बॅटिंग आहे या संघाकडं. योगेश शिवेकर हा देखील प्रमाणित फलंदाज आहे. कुलदीप धायबर, शेखर रणपिसे, गणेश वाडेकर, त्याच्यानंतर योगेश शिवेकर, ही मोठी नाव आहेत खेड तालुक्यातल्या क्रिकेट मधील. ही मोठी नाव आहेत, मात्र आज मोठे शिकारी कुठलीच शिकार न करता परतलेले आहेत. रिव्हर्स खेळायचं योगेशला पहिल्या चेंडूवरती, प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू, 14 धावा तिथेच, 4 गडी बाद 14. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना गोलंदाजांनी मात्र वाताहत केलेली आहे. आज दिशा टप्पा योग्य राखताना फलंदाजांवरती अंकुश ठेवलेले हर्ष अडसूळ अजून नॉन स्ट्राईक एंडलाय. रिव्हर्स खेळायचंय, यशस्वी होईल हा फटका. 4 रन मिळतील योगेश शिवेकरला. धावफलक पुढे पोहोचेल. 18 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 18. ओम साई 11 शेलू बांबोलीच्या विरोधात खेळताना इथे माऊली उद्योग समूह, जगदंबा 72+ स्पोर्ट्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. माऊली उद्योग समूह तथा मामा भाचे बैलगाडा संघटना मॅच खेळते. फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत धावफलकावरती धावा 18, 4 गडी बाद 18. नाजूक स्थितीमधून पुन्हा एकदा डाव उभा करायचा हर्ष अडसूळवरती सगळी जबाबदारी आहे. मगाशी एक झंझावात आपण पाहिलेला आहे, अर्थातच तो ऋतिक गजर नावाचा. तर इथे तसाच गजर करावा लागेल फलंदाजीतून हर्ष अडसूळला. अनेक फलंदाजांनी, केवळ ऋतिक गजरच नाही तर इतर फलंदाजांनी सुद्धा तेवढ्याच धावा फटकावलेल्या आहेत. त्यामुळे 104 धावा आहेत फलकावर. उजव्या हाताने उर्दू विकेट, फसलेला फटका उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत, मागे जात झेल टिपणं निश्चित कठीण आहे. मात्र 1 धाव. ओहो, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील.
हर्ष अडसूळ स्ट्राईक एंडवरती पोहोचेल. 20 धावा, 4 बाद 20, 85 अजून धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू मध्ये 85 धावा. षटकार आणि चौकार जास्त गरजेचे आहेत. निश्चित चौकारांचीच गरज आहे इथे प्रत्येक बॉलवर. हवेमध्ये चेंडू जरूर पुन्हा एकदा. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक मागे चेंडूच्या आणि 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 इथे क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अफलातून होता. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय की या चेंडूवरती नक्की काय घडलेलं आहे ते बघायचंय. तर क्षेत्ररक्षक सावध आहे. लांब जात तो घसरतोय तिथे. सबस्टिट्यूट आतमध्ये येणार आहे. नवीन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये येईल. चला फिल्डर एकदम सावध आहे. काही अडचण नाही. गडबडीच करायचं काही कारण नाही. क्षेत्ररक्षकाने चला फिल्डिंग साठी. क्षेत्ररक्षक चला फिल्डिंग साठी. सगळे सेफ आहे. तर सेफ आहे. चेंडू अडवलाय. स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा न करता खेळणारे खेळाडू आपण मैदानामध्ये बघतोय. धावा अडवण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बाजीगर इथे आज आहेत. खेड तालुक्यातलं क्रिकेट समृद्ध होतोय. खेड तालुक्यातलं क्रिकेट वैभवशाली होतोय याची जाणीव करून देणारी स्पर्धा अर्थातच खेड तालुका प्रीमियर लीग 2025. एक का 3 किती धावा काढल्यात? एकच धाव इथे पूर्ण झालेली आहे. 3 धावा आपल्या संघासाठी सेव्ड केलेल्या आहेत. 3 धावा वाचवण्यासाठी जीवाचं रान करणारे खेळाडू सचिन गावडे. हॅट्स ऑफ सचिन. या सचिन नावातच जादू आहे. कोणाचे नाव सचिन शोधा, टाका ठेवा, तो लढतच राहतो. सचिन गावडे अफलातून क्षेत्ररक्षक. यस फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला. भन्नाट वेग आहे. 4 रन इथे योगेश वेगरला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 25 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34रं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि या उंच फटका, टोलेजंग फटका. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि काय कॅच आहे. वाह, सुंदर झेल ऋतिक गजर कडून. तर फलंदाज योगेश बेकर बाद. 5वा धक्का इथे बसेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. पंचवीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलेला आहे. सागर दरेकर असा एक गोलंदाज, विकेट टॅकर. इथे पुन्हा एक फलंदाज बाद. 4था बळी सागर दरेकरचा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. पत्त्याचा बंगला कोसळतोय तसा डाव कोसळतोय. एखादी दरड कोसळावी तसा डाव कोसळलेला आहे. एका पाठोपाठ एक मोती आता माळेतून निखळून पडतायत. 6 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत मात्र 25. लक्ष मोठं आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सागर दरेकर हॅट्रिक वर.
फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल बबलू तथा बजरंग जाधव आणि धावफलक आहे 25 धावा. बजरंग जाधव एकेकाळचा सुपरस्टार आहे बजरंग जाधव. अनेक मातब्बर संघांकडूनही तो खेळलेला आहे. मला वाटतंय बजरंग जाधवला मी 2005 पासून ओळखत असेल. 20 वर्ष क्रिकेट खेळतोय, अजूनही खेळतोय. फिटनेस अजून थोडासा जास्त मेंटेन केला तर तो अजूनही नवयुवकांना लाजवू शकतो, तेवढी एनर्जी त्याच्यामध्ये आहे. बजरंग जाधव नॉन स्ट्राईक एंडला आहे. आता तो माजी खेळाडू म्हणता येणार नाही. धावफलकावरती धाव आता खेळतोय म्हटलं माजी म्हणता येणार नाही. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला अडवला जातो. एकच धाव इथे मिळेल ती हर्ष अडसूळसाठी. बराच वेळ हर्ष मैदानामध्ये आहे, मात्र फारशी स्ट्राईक त्याच्याकडे नाही राहिलेली. 5 चेंडू खेळला हर्ष, फक्त 6 धावा आपल्या संघासाठी देऊ शकलेला आहे. 26 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बजरंग जाधव आणि हर्ष अडसूळ. स्ट्राईक एंड वरती बजरंग. वाह, सुंदर फटका. 6 धावा लिहून घ्या. आल्या बरोबर षटकार ठोकत आपण फॉर्म मध्ये असल्याचं दाखवून दिले बजरंग जाधवनं. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. बजरंगचा षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम शॉट होता. एकच धाव. दुसऱ्या धावीचाही प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा प्राप्त होतील इथे माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना टीमला. बजरंग जाधव थोडीशी नवसंजीवनी देतोय. मूर्छित हनुमानाला वाचवण्यासाठी, संजीवनी आणण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वतावरती गेले होते. सापडली नाही तर अख्खा द्रोणागिरीच घेऊन आले होते. इथे बजरंग आहे. हनुमान वेगळा नाही, बजरंग वेगळा नाही. टीम अडचणीत असताना हा बजरंग आपल्या टीमला नवसंजीवनी देईल काय? ओहो, जीवदान. हनुमान अर्थात बजरंग बलीला जीवदान. धाव फलकावरती एका धावेची वाढ होईल. 35 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आपण व्यासपीठात एक विशेष सन्मान करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया मावळ तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय भाऊ शेडगे या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला होता आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी शिंदेनगरीचे आदर्श उपसरपंच आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय राहुल शेठ पानमंद साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला होतोय. त्यांना विनंती केला त्या आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्या समोर आलेले बेबी डोळ नगरीचे एक धाव इथे घेतली जाईल या चेंडूवरती आणि धावफलक पोहोचतोय 36 वर. 4 षटकांचा खेळ संपला. 6-36 माऊली उद्योग समूह मामा भाचे बैलगाडा संघटना. तदनंतर या ठिकाणी आपण आणखीन एक सन्मान करतोय. सन्माननीय महेश दादा घारे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेबी डोळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सुभाषभाऊ बिरदवडे या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करेल आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. महेश भाऊ घारे यांना विनंती करेल आपण सन्मानाच्या ठिकाणी स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय महेंद्रभाऊ येवले यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मान्यवर पाहुण्यांचे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी केले जातात. मावळ तालुक्यातून खास ही सगळी मंडळी क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ कड पाटील यांच्या आग्रहाच्या अगत्याच्या निमंत्रणच्या मानसिकून उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. व्यासपीठावरती सगळ्या अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. त्यानंतर महेंद्रभाऊ येवले आणि श्रीकांत भाऊ शेटे या दोन्ही मान्यवर मंडळींचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मावळ तालुक्यातील दोन्ही खेळाडू आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान
खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने ठिकाणी आम्ही करतोय. संदीप रौंदे सरांना विनंती करेल आणि त्याचबरोबर वामन तात्या तुपे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण या दोनही मावळ तालुक्यातील खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. हा आडले गावचे खेळाडू देखील आपण पाहिले तर स्वतः महेंद्रभाऊ येवले आहेत, श्रीकांत भाऊ शेटे देखील आहेत आणि दोनही मावळ तालुक्यातील खेळाडू मित्रांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीने ठिकाणी आपण करतोय. या दोन्ही मित्रांना विनंती केला ते आपण सन्मानाचा स्वीकार करा. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला इथे सन्मानित केला ते आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. 37 धावा, 7 फलंदाज बाद झालेले आहेत. बजरंग एकमात्र स्कोरर आहे की ज्यानं आश्वासकपणे काही धावा बनवल्यात. 5 चेंडूमध्ये 9 धावा. बजरंग जाधव स्ट्राईक एंडवरती तर नॉन स्ट्राईक एंडला कुणाल आणि गोलंदाज कुणाल आहे, नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश बोंबले. ज्येष्ठ खेळाडू दोन्ही मोठे मार्गदर्शक खेळाडू आहेत. प्रकाश बोंबले नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडवरती बजरंग जाधव. तर इथे वाईड आहे, एक अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 38 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सन्मान्य सोमाशेठ ठोंबरे आणि समीर मामा ठोंबरे या दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तर स्ट्राईक एंडवरती बजरंग जाधव, प्रकाश बोंबले नॉन स्ट्राईक एंडवरती. दोन्ही खूप तालुक्याचं क्रिकेट गाजवलेले खेळाडू आहेत. भरपूर क्रिकेट खेळलेले दोन्ही खेळाडू आज आपल्या टीमसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चांगला फटका बजरंगच्या बॅटमधून. 4 धावा इथे येतील आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. 42 7 गडी बाद 42. 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आता कुणालला टाकायचंय. समोर फलंदाजी करणार आहे बजरंग. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि याबरोबर षटक संपेल. 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 42. 7 गडी बाद 42 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. या दोन्ही खेळाडूंमध्ये क्रिकेट भरपूर शिल्लक आहे आणि दोघांनी ते दाखवून दिले. बजरंग जाधव आणि प्रकाश बोंबले. एक सुंदर असा चौकार इथे येतोय. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 47 धावा. संघ मालकांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय. तर मला वाटतंय षटक बदली केले जाईल. आता बहुतेक दुसरे गोलंदाज हे षटक पुढे घेऊन जातील. यस, चेंडू आपण पाहतोय. एक धाव जरूर प्राप्त करू शकेल प्रकाश. आणि 48 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत.
तर गोलंदाज असेल सोमनाथ गायकवाड. बराचसा बाहेर टाकलेला चेंडू आणि एक अतिरिक्त धाव प्राप्त होणार आहे. बरोबरीनंच 2 वाईड देखील मिळणार आहे. धावफलकावरती 50 अर्धशतक पूर्ण होईल. अजूनही 55 धावांची गरज असेल 4 चेंडूमध्ये. विजय जवळपास निश्चित आहे. प्रकाश बोंबले स्ट्राईक एंडवर. चांगला फटका धाव घ्यायची आहे आणि धावबाची संधी देखील असेल तिथे. सोमनाथ गायकवाड शांतपणे चेंडू अडवतोय. फलंदाजाला मात्र आपल्या जीवाची भीती वाटत असावी. आणि धावफलक 1 ने पुढे 51. यस बजरंग बॅक टू बॉलर. नो रन्स फ्रॉम धिस बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून सुरुवात केली होती बजरंगने, पण नंतर तो आवेश बघायला मिळाला नाही, तो आवेग बघायला मिळाला नाही. यस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे. बजरंग बाद. धक्का 8वा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. यानंतरच्या दोन्ही टीम आपण लगेच तयार राहा. नॉकआउटच्या मॅच आहेत 2, त्यामुळे 6-6 ओव्हरच्या मॅच आपण खेळतोय. कमिटीला सहकार्य करा. जशी मॅच संपेल क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. कमिटी इथे आता कोणत्याही टीमला कॉपरेट करणार नाही, त्यामुळे थोडं सहकार्य करा. शेवटच्या 2 मॅच आहेत आणि प्रत्येक मॅच आपण 6 ओव्हरची खेळणार आहोत, त्यामुळे आपण रेडी राहा दोन्ही टीम. बघा शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहेत आणि या षटक संपलेला आहे. याच बरोबर सामना जिंकलाय. ओम साई 11 शेलू भांबोली संघ 53 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि त्यांनी विजयी आघाडी उघडलेली आहे. तर या स्पर्धेतून दोन्ही संघ ताबडतोब सेकंड करा. शेलू भांबोली संघ आपण या संघाच्या पॅव्हिलियनकडे चला. माऊली उद्योग समूहाच्या पॅव्हिलियनकडे चला. सेकंड करा आणि मग ग्राउंड सोडा लगेच. तर पुढच्या संघाने लगेच मैदानामध्ये या. चला पटकन, जास्त उशीर नकोय. लगेच मैदानामध्ये चला, कारण पुढच्या 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. 3:45 वाजून गेलेले आहेत. या ठिकाणी आपण सामन्यावर किताब देणार आहेत. तत्पूर्वी मॅच आपण पहिली सुरू करतोय, त्यामुळे लगेच आपण रेडी राहा. दरम्यानच्या कालावधीमध्ये अक्षय शेठ हगवणे, समीर मामा ठोंबरे आणि मित्रपरिवार उपस्थित होते. त्याचबरोबर पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष, शिरोली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोली संघाचे संघमालक सन्मान्य मंगेश भाऊ सावंत यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. कैलास भाऊ निकाडे यांच्या वतीनं नरेशजी डोमे सरांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आले. मी विनंती करेल किरण तात्याकडे यांच्या शुभ हस्ते आपण नरेशजी डोमे सरांना 500 रुपयांचं बक्षीस आपण देऊन तिथे सन्मानित करावं. डीजे ऑपरेटर आपण ट्रान्स प्ले करा. डीजे ऑपरेटर शुभम शेळकेला आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण देऊन सन्मानित करतोय. प्लेअर ऑफ द मॅच किताबानं आपण सन्मानित करतोय. शुभम शेळके मॅन ऑफ द मॅच सामनार किताबाचा मानकरी ठरतोय. डीजे ऑपरेटर चला. सुमित मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण शुभम शेळकेला देऊन सन्मानित करतोय. सामनार किताबांना इथे आपण सन्मानित करतोय. तोपर्यंत शुभमला विनंती या. शुभम शेळकेला आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देऊन सन्मानित करतो. मान्यवर विनंती करेल अक्षय शेठ आगवणे यांना विनंती करेल. समीर मामा ठोंबरे यांना विनंती करेल. त्याचबरोबर सुनील भाऊ पडवळ, समीर मामा ठोंबरे आणि तिकडचा मामांचा सगळा मित्र परिवार कैलास भाऊ निकाडे यांना विनंती करेल आपण या. कैलास भाऊ बोक्से यांना विनंती करेल आपण या. सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण देतोय. खरं तर ओम साई 11 शेलू बांबोलीचा आवडता आयकॉन शुभम शेळके याला आपण इथे
सामनावीर किताब देऊन सन्मानित करतो. विशाल भाऊ कड युवा उद्योजक माननीय गणपत भाऊ मुंग